नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता। सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे ढोलताशे वाजू लागलेले आहेत। अजून तारीखा डिक्लेअर व्हायच्यात, परंतु आरक्षण सोडती वार्डातल्या चालू आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाच्या आणि गणाच्या सोडती चालू आहेत। कुणी अंदाज बांधलेले त्याच्यावर पाणी फिरत आहे आणि नेमका तोच विषय घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे की शेवटी मनुष्य करायला जातो एक आणि होतं एक। तसं या सोडतीमध्ये काही जणांचं झालेलं आहे आणि म्हणून या कोण गटात कोण गणात दिवस रात्र हेच मनात असं शीर्षक घेऊन मी आजची कविता सादर करणार आहे आपल्यासमोर। ऐकूया, कोण गटात कोण गणात दिवस रात्र हेच मनात। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाचे अखेर पडघम वाजू लागलेत। अपेक्षित नसणारी सोडत निघाल्याने काही निकाल गाजू लागलेत। ठरविलं होतं एक आणि झालं एक। गणागटातील आरक्षणाचे निकाल तालुक्यात रंगले आहेत। गणागटातील आरक्षणाचे निकाल तालुक्यात रंगले आहेत आणि सोडतीचे फासे उलटे पडल्याने काहींचे स्वप्न भंगले आहेत। मनासारखी सोडत पडलेले इच्छुक जनतेचा आशीर्वाद मागत आहेत। मनासारखी सोडत पडलेले इच्छुक जनतेचा आशीर्वाद मागत आहेत आणि भावी नगराध्यक्षाचे पोस्टर पुन्हा चौकात लागत आहेत। हो की नाही हो भावी नगराध्यक्ष? पुढचे अंदाज बांधणाऱ्याचे कार्यकर्ते रात्र जागत आहेत। पुढचे अंदाज बांधणारे कार्यकर्ते रात्र जागत आहेत आणि कालपर्यंतचे मित्र सोडतीनंतर दुश्मनासारखे वागत आहेत। मनात जे धरलं होतं ते झालंच नाही, कट्टर दुश्मन एकमेकाचे होऊन बसले। अनेक ठिकाणच्या सोडतीची आता मतदार खुबी पाहणार आहे। काय होतंय ते? अनेक ठिकाणच्या सोडतीची आता मतदार खुबी पाहणार आहे आणि पतीचं जिथं उभं राहायचं ठरलं होतं तिथं त्याची पत्नी उभी राहणार आहे। ऐका नाही नवल? अनेक ठिकाणच्या सोडतीची आता मतदार खुबी पाहणार आहे आणि पतीचं ठरलेल्या जागी आता त्यांची पत्नी उभी राहणार आहे। धन्यवाद। ज्याला ही आजची कविता आवडली असेल त्यानं माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावी आणि रोज वेगवेगळ्या विषयावर असणाऱ्या या कधी खटाळ, कधी खोडकर, कधी मनाला अंतर्मुख करायला लावणाऱ्या, कधी विचार करायला लावणाऱ्या, तर कधी अगदी हसऱ्या लाजऱ्या कविता आपल्याला ऐकण्यासाठी माझं हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा। पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपणासमोर येईल। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।